आदिरा, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. दादा, पिंट्यादा, अरे तुला तुला जसं वाटतं तसं तसं काहीच नाहीये. डॉल, हे बघ, तू तू बोलू शकतेस. तुला काही घाबरायचं कारण नाहीये. तू बोल बघू. मी कशाला घाबरेन मॉम? मी खरंच सांगते, तुम्हाला जे काही वाटतं तसं काही नाही झालेलं आहे. ओके? मग खरं का सांगत नाहीयेस? हे काय आदिरा? दरवेळेस मी शांत राहतो, समजून घेतो, गप्प बसतो, माफ करतो, पण आता नाही. हा काय प्रकार आहे? आदिराच्या पायाला कसं लागलं हे मला कळलं पाहिजे, आणि ते देखील आत्ताच्या आत्ता. पिंट्यादा, अरे सिरियसली इतका खरंच काही मोठा इश्यू नाही झालाय. आदिरा, मी इतक्या वेळ तुला विचारत होतो, आता मी या सगळ्यांना विचारतोय, काय झालंय हे? एवढा मोठा इश्यू नाहीये का? मग तुम्ही सांगा ना, काय झालं नक्की? नाही सांगता येते? नाही, तुम्ही सगळेजण गप्प आहात ना, यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझ्या बहिणीला त्रास देणं हा खूप सोपा प्रकार वाटतो ना तुला? ठीक आहे, मी आता माझ्या पद्धतीने हँडल करतो. हाँ, कमिश्नर साहेब नमस्कार. मी समर राजवाडे बोलतो. नाही, मी ठीक आहे. एक काम होतं तुमच्याकडे. साहेब, माझ्या बहिणीला तिच्या सासरी डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रकार सहन करायला लागतोय, आणि मला या संबंधी तक्रार करायची. हो, मी लगेच पत्ता शेअर करतो. प्लीज तुमच्या टीमला पाठवून द्या. थँक्यू. राजवाडे, ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा ना. अजूनही मी शांत व्हायचं? इतके दिवस मी शांतच होतो ना स्वानंद मॅडम, आणि हे परिणाम आहेत त्याचे शांत बसल्याचे. घरातल्या वादामध्ये माझ्या बहिणीचा पाय फ्रॅक्चर होतो, म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? पिंट्यादा, रिलॅक्स. मी सांगते ना, ऍक्च्युली या माझा आणि आईंचा वाद झाला होता, पण त्यांनी काही डोमेस्टिक व्हायलन्स नाही केलेलं आहे. काय झालं की मीच मॉप मागायला गेले, आणि खाली पाणी होतं, त्यामुळे मी पाय घसरून पडले. मी पडले. आणि हेच खरंय, तू प्लीज याचा मोठा इश्यू नको ना करूस. इट्स ओके, सगळं नॉर्मल आहे. अरे, आणि अरे फक्त हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. ओके, फार काही मोठी दुखापत नाही झालेली आहे. त्यामुळे तू प्लीज असं तक्रार नको करूस, किंवा पोलिसांना नको ना बोलूस प्लीज. आदिरा, तुला याचा सिरियसनेस कळत नाही का बाळा? वाद, भांडणं, मतभेद प्रत्येक घरामध्ये होतात. संसार म्हटलं की भांडायला भांडं लागतंच, पण म्हणून काय सगळ्यांचे हातपाय मोडत नाहीत. आणि हे वागणं नॉर्मल नाही आदिरा, हा गुन्हा आहे. हो पिंट्यादा, मला सगळा सिरियसनेस कळतोय, म्हणूनच मी तुला सांगते की असं काही घडलेलं नाहीये. आणि अरे, माझी आणि आईंची भांडणं होतात, सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती मिटूनही जातात. त्यांनी खरंच आजपर्यंत मला टच सुद्धा केलेला नाहीये. सो प्लीज ना, आणि पोलिसांना पटकन सांग की येऊ नका प्लीज. आदिरा, मी परत सांगतोय तुला घाबरायची गरज नाहीये. मी आहे तुझ्या बरोबर. आय नो पिंट्यादा, आय नो, पण असं खरंच काही असतं ना, मी स्वतःहून तुला सांगितलं असतं. पण
आणि घरात अशा गोष्टी होतच राहतात आणि मला असं वाटतं की घरातल्या सगळ्या गोष्टी आपण घरातच सॉर्ट केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर येता कामा नयेत. अरे शुअर. हे बघ, मला ना तुझी खूप काळजी वाटते बघ. येस पिंटे दादा, आय एम ॲब्सोल्युटली शुअर. हा कमिशनर साहेब, सॉरी पण पोलिसांना पाठवण्याची गरज नाहीये. सॉरी तुम्हाला त्रास दिला. हो हो, नक्की नक्की, ऑफकोर्स. सॉरी अगेन. पोलीस येत नाही येत म्हणजे प्रकरण संपलंय असं समजू नका तुम्ही. आदिराच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. तुम्ही घरचे असा किंवा बाहेरचे असा, मी सहन करणार नाही. आणि तू चिमणे जरा सांभाळून. हे केवढी धडपड करतेस, बघितलंस ना काय झालंय. तरी नशीब तुझ्या पायावरती निभावलंय. काही सिरियस झालं असतं म्हणजे. आणि तुला हे चांगलं माहिती आहे की तुला काही झालेलं मला सहन होत नाही. माहिती आहे पिंटे दादा, आय प्रॉमिस मी आता काळजी घेईन. डॉल, थोडे दिवस येतेस का आपल्या घरी? तुझी रिकव्हरी फास्ट होईल. तिकडे सगळा कम्फर्ट झोन आहे तुझ्यासाठी. तुला खूप बरं वाटेल. आणि तिथे स्टाफ आहे तुझी काळजी घ्यायला. आम्ही सगळे आहोत. तुला कशाची म्हणजे कशाचीच कमतरता नाही भासणार. इथे काय होणार, कसं होणार तुझं, कोण करणार तुझं सगळं, कोण घेणार तुझी काळजी? येतेस का? नको पिंटे दादा, मी इथे ओके आहे. इथे पण आहेत ना सगळेजण. रो आहे माझी काळजी घ्यायला, बाबा, सुष्मिता आहेत आणि सगळेच आहेत तसे. सो यू डोंट वरी. ओके, ठीक आहे, येतो आम्ही. जावई बापू, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून आदिराची काळजी घेऊ. राजवाडे, मी आज इथे थांबले तर चालेल का? उद्या येते. येतो बाळा, मी आहे. काळजी. चल. डॉल, प्लीज सांभाळ स्वतःला. स्वानंदी,